नमस्कार, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अशी रेसिपी जी आहे पौष्टिक, खमंग आणि तयार होते झटपट। हे आहेत मुगाच्या पिठाचे पौष्टिक आप्पे आणि विशेष म्हणजे हे पीठ एकदा बनवलं की तुम्ही यापासून धिरडे, ढोकळे किंवा आप्पे देखील बनवू शकता। चला तर मग पाहूया हे मल्टीपर्पज पीठ कसं बनवायचं आणि या पिठापासून आप्पे कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सर्वात अगोदर हे मल्टीपर्पज पीठ कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगते। 600 ग्रॅम मुगाची डाळ, 150 ग्रॅम उडदाची डाळ आणि 250 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कुठलाही रोजच्या भातासाठी जो वापरत असाल तो घेतलात तरी चालेल। हे सर्व साहित्य मी 1 किलोच्या प्रमाणात घेतलेलं आहे। आता या सर्व डाळी वगैरे दुकानातून आणलेल्या असतील तर त्यावर पावडर असते, ती ओल्या फडक्याने पुसून पंख्याखाली सुकवून घ्यायचं आणि नंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून गिरणीमधून बारीक दळून आणायचं। आणि या डाळी, तांदूळ वगैरे काही भाजून घेण्याची आवश्यकता नाही, असंच कच्चंच दळून आणायचं। गिरणीमधून मी पीठ अगदी बारीक मैद्याप्रमाणे दळून आणलेलं आहे। हे मल्टीपर्पज पीठ तयार आहे। हे पीठ तुम्ही डब्यामध्ये भरून महिनाभर स्टोअर करू शकता। आता आपण यापासून आप्पे कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी मी एका बाउलमध्ये मोठे 6 चमचे पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढे आप्पे करायचे असेल त्या प्रमाणात तुम्ही हे पीठ घेऊ शकता। आता या पिठामध्ये 2 बारीक कापलेले कांदे घालूया, अर्धा बारीक कापलेला टोमॅटो घालूया, भरपूर बारीक कापलेली कोथिंबीर घालूया। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या गाजर, कोबी, शिमला मिरची यासारख्या भाज्या घालू शकता। मिरची, लसूण आणि आलं याचा 1 चमचा ठेचा घालूया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता। अर्धा छोटा चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालूया आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया। बघा, आपण भज्याच्या पिठासाठी जसं पीठ भिजवतो तसं पीठ भिजवून घेतलेलं आहे। मी एक आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता या आप्पे पात्राच्या सर्व साच्यांमध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि साच्यात असं थोडंसं फिरवून सगळीकडे तेल पसरवून घेऊया। आता या सर्व साच्यांमध्ये 1-1 चमचा पीठ भरून घेऊया। याच पद्धतीने थोडंसं पातळसर पीठ भिजवून याचे धिरडेही तुम्ही बनवू शकता किंवा अगदी ढोकळ्याच्या पद्धतीने ढोकळ्याच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून याचे ढोकळे बनवू शकता। या पिठापासून धिरड्याची रेसिपी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे, ती माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता। आता गॅसची फ्लेम कमी करून आपण याच्यावर झाकण ठेवून 3-4 मिनिटे खालच्या बाजूने शिजवून घेऊया। आता गरज वाटली तर पुन्हा थोडं तेल सोडून घ्यायचं आहे। 3-4 मिनिटे झालेली आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया आणि चमच्याने आता सर्व आप्पे पलटवून घेऊया। बघा, आप्प्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे। आता हे सर्व आप्पे अशा पद्धतीने आपण पलटवून घेऊया आणि आता परत एकदा झाकण ठेवून 3-4 मिनिटे खालच्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घेऊया। 3-4 मिनिट झालेले आहेत। आता आपण खालच्या बाजूने बघूया। आता दोन्ही बाजूने आप्पे छान सोनेरी रंगावर भाजून झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। बघा, अगदी खमंग, पौष्टिक आणि अगदी झटपट अशी मुगाचे आप्पे तयार झालेले आहेत। हे आप्पे तुम्ही हिरव्या चटणीबरोबर, दह्याबरोबर किंवा कुठल्याही सॉसबरोबर खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।